10वी आणि 12वीच्या बोर्ड परीक्षा दरम्यान राज्यातील अनेक परीक्षा केंद्रांवर कॉपीचे प्रकार उघड झाल्यानंतर राज्य शिक्षण मंडळाने कठोर पावले उचलली आहेत। सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून मास कॉपीचे प्रकार स्पष्ट झाल्यानंतर विविध जिल्ह्यातील एकूण 81 शिक्षक व कर्मचारी यांना निलंबित करण्यात आले आहे। तसेच 10 डमी विद्यार्थ्यांवरही कारवाई करण्यात आली असून या घटनेमुळे परीक्षा व्यवस्थापनाबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्न निर्माण झाले आहे। यंदाच्या परीक्षांमध्ये पारदर्शकता राखण्यासाठी अनेक केंद्रांवर सीसीटीव्ही यंत्रणा बसवण्यात आली होती, मात्र यंत्रणेमुळे काही ठिकाणी सुरू असलेले मास कॉपीचे प्रकार पुराव्यासह समोर आले। काही परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांना कॉपी करण्यास मोकळीक दिल्याचे तसेच देखरेखीतील त्रुटी असल्याचे तपासात समोर आले आहे। त्यामुळे राज्य शिक्षण मंडळाने संबंधितांवर तातडीने शिस्तभंगाची कारवाई सुरू केली आहे। बीड जिल्ह्यातील चौसाळा येथील परीक्षा केंद्रांवर सर्वाधिक कारवाई करण्यात आली असून येथे तब्बल 17 कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे। तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील परीक्षा केंद्रावरील कॉपी प्रकरणात 24 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। जालना जिल्ह्यातही कॉपी प्रकरण उघडकीस आल्यानंतर 5 शिक्षकांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे। गडचिरोली जिल्ह्यातील एका परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाच्या मदतीने कॉपी करण्यास प्रवृत्त केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। या प्रकरणात 3 शिक्षक आणि एका शिपायावर गुन्हा दाखल करण्यात आला असून 4घांनाही तात्काळ निलंबित करण्यात आले आहे। या घटनेची सखोल चौकशी सुरू करण्यात आली आहे। दरम्यान सोलापूर जिल्ह्यातील मंगलवेढा येथे 10वीच्या मराठी विषयाच्या पेपरादरम्यान 10 डमी विद्यार्थी परीक्षेला बसल्याचा प्रकार समोर आला। या प्रकारामुळे परीक्षा व्यवस्थेतील सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित झाले असून संबंधित विद्यार्थ्यांवर आणि जबाबदारांवरही कारवाई करण्यात आली आहे। या सर्व घटनांनंतर राज्य शिक्षण मंडळाने भविष्यात परीक्षा प्रक्रियेत कोणतेही गैरप्रकार घडू नयेत यासाठी अधिक कडक उपाययोजना करण्याचा निर्णय घेतला आहे। परीक्षा केंद्रांवरील देखरेख वाढवणे, सीसीटीव्ही नियंत्रण आणि अधिक मजबूत करणे आणि दोषींवर कठोर शिक्षा करणे यावर भर देण्यात येणार असल्याचेही मंडळाने स्पष्ट केले आहे। परीक्षा ही विद्यार्थ्यांच्या प्रामाणिक मेहनतीची कसोटी असते, त्यामुळे कॉपी सारख्या गैरप्रकारांना थारा न देता प्रामाणिकपणे परीक्षा देणे आणि शिक्षण व्यवस्थेची विश्वासार्हता जपणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे। अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।